अवघ्या 5 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची निर्गुणपणे हत्या करणाऱ्या नरधामाला सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SR पडवळ यांनी तिहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे। संजय देवपुरे असे या नरधामाचे नाव आहे। एखाद्या प्रकरणात तिहेरी फाशी दिल्याची नागपुरातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 6 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास कमळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती। या प्रकरणात पीडित मुलगी तिचे पालक आणि 3 वर्षीय बहिणीसोबत कमळेश्वर तालुक्यातील लिंगा गावात राहत होती। तिचे आईवडील दोघेही मजुरी करत असत। याच गावातील मुलीच्या आईचे पालकही राहत असत। ही मुलगी कधी कधी तिच्या आजीकडे खेळायला व झोपायला जात असे। घटनेच्या दिवशी दुपारी ती घरून निघाली होती, मात्र रात्री परतली नाही। दुसऱ्या दिवशी तिची आई सकाळी 11च्या सुमारास आपल्या आईकडे मुलीला घ्यायला गेली, मात्र मुलगी आदल्या दिवशी तिथे आलेली नसल्याचे उघडकीस झाले। शोधाशोध करूनही मुलगी न सापडल्याने पालकांनी पोलिसांना दिली। तक्रारीच्या आधारावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला। पुढे 8 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नागरिकांना या गावातील एका शेतात या मुलीचा मृतदेह आढळून आला। तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि काड्या कोंबण्यात आल्या होत्या। दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली होती। हे शेत नागपुरातील रहिवासी संजय भारती यांचे होते। आरोपी संजय पुरी याच शेतात गाडी म्हणून काम करीत असल्याचे समोर आले। काही जणांनी या मुलीला संजय सोबत अखेरचे बघितल्याचे समोर आले। संजय उडाउडीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांना त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली। अखेर त्याने गुन्हा कबूल केला। पोलिसांनी त्याच्यावर अपहरण, बलात्कार, बालकांचे लैंगिक शोषण व खून या आरोपांतर्गत भादवी व पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून त्याला अटक केली। पोलिसांनी त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले।